परभणी शहरातील रेल्वे स्टेशन हे स्टेशन कमी झोपण्याचे ठिकाण अधिक झाल्याचे दिसतंय। रात्री रेल्वे स्थानकाचा ताबा बेघर व्यक्ती घेत असून स्थानकावर सगळीकडे अंथरूण टाकून झोपत आहेत। परिणामी रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय। रेल्वेची वाट पाहत ताट काढत उभे राहावे लागत आहे। प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशा प्रमाणात रेल्वे स्थानकावर जागा उपलब्ध नाही आहे। परभणी शहरातील रेल्वे स्थानकाची स्थिती फार अलेबाल झाली आहे। नवीन रेल्वे स्थानकाचे काम सुरू असल्याने आधीच जागा कमी पडत आहे। त्यात प्रवासी रेल्वे स्थानकावरच आपले बसस्थान बसवीत असल्याने मोठी अडचण झाली आहे। रेल्वेच्या वेळेवर प्रवाशांनी येणे अपेक्षित असताना प्रवासी तसे न करता रेल्वे स्थानकावरच अंथरूण टाकून झोप काढत आहेत। त्यात भिकारी आणि बेघरांचे प्रमाण अधिक आहे। रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म बरोबरच स्थानकाबाहेरील जागेवरील देखील बसस्थान मांडले जात आहे। रात्रीच्या वेळी हे भिकारी प्रवाशांसोबत हुज्जत घालताना सुद्धा दिसतोय। रेल्वे स्थानकावर असलेल्या विश्रामगृहात देखील भिकारी बेघर यांना ताबा मिळविला आहे। त्यामुळे तिकीट काढून रेल्वे प्रवासासाठी येणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण होत आहे। रेल्वे स्थानकावर बसण्यासाठी त्यांना थोडी देखील जागा शिल्लक राहिली नाही। परभणी येथील रेल्वे स्थानकावर रात्रीच्या वेळी जणू लॉज सारखी परिस्थिती होत आहे। ठिकठिकाणी अंथरूण टाकून झोपलेले व्यक्ती नजरेस पडत आहेत। परभणी येथील रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांची चौकी आहे। संबंधित ठिकाणचे पोलीस रेल्वे स्थानकावर विनाकारण झोपलेल्या व्यक्तींची चौकशी करत नसल्याने रेल्वे स्थानकावर रात्रीच्या वेळी लॉज सारखी स्थिती निर्माण होत आहे।